मंत्री गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी गणरायाचं आगमन झालेलं आहे। या ठिकाणी इंदापूरचे माजी आमदार माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आलेले आहेत। साहेब, काय सांगाल, आज गणरायाच्या आगमनासाठी आला आहात? अनेक दिवसापासून राजकीय चर्चा चालते की हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेणार। नाही, आज गणरायाचं आगमन झालेलं आहे। सगळ्याच राज्यामध्ये प्रत्येक कुटुंबामध्ये अत्यंत आनंद झालेला आहे। आज मला गिरीश भाऊंचं निमंत्रण होतं, मी आज त्यांच्याकडे गणरायाचं दर्शन घेण्यासाठी आलो। या निमित्ताने मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। खरं तर दत्ता मामा भरणे जे आहेत त्या मतदारसंघामध्ये असा मेसेज देत आहेत की माझं तिकीट कन्फर्म झालंय आणि मी विधानसभेच्या तयारीला लागलोय महायुतीकडून। नाही, मला काही ह्याची कल्पना नाही आहे। त्यांचा मगाशी एक व्हिडिओ पण व्हायरल झालेला होता। नाही, मी काय तो पाहिलेला नाही, पण आजचा दिवस गणरायाच्या आगमनाचा आहे आणि मला असं वाटतं आम्ही सर्वजण त्या आनंदामध्ये आहोत। सर, गिरीश भाऊच्या बंगल्यापासून थोड्या लांबीवरच सागर बंगला आहे, तिथं पण आपण जाणार आहात का? नाही, सागर बंगल्यावर नेहमीच जातो आम्ही, तशी काही अडचण नाही का? तुम्हाला अडचण आहे का काय? नाही, काल साहेबांनी फडणवीस साहेबांनी म्हटलं होतं TV9च्या कॉन्क्लेव्हमध्ये की हर्षवर्धन पाटील आमचेच आहेत आणि आमच्या सोबतच राहणार। देवेंद्र फडणवीस साहेब आमचे नेतेच आहेत आणि त्यांच्यावर आमचा कायमच विश्वास राहिलेला आहे आणि निश्चितपणानं ती काय भूमिका योग्य घेतील असं मला विश्वास आहे। तर फडणवीस साहेब आमचे नेते आहेत आणि ते योग्य भूमिका घेतील असं मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं आहे। सॉरी, माफ करा, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।